म्हशीचे पिल्लं घेऊन चाललाय, वासरं घेऊन चाललाय, पण उद्या वाट तुम्ही तोपर्यंत आम्ही बघायची का? एखादं लहान मुलं खेळताना त्यांना कुठे सर उचलून आम्ही घेऊन जावं. प्रतिक्रिया घेतो हो, घ्या. त्यांची. हं? इथे जी काही सध्याला परिस्थिती चालू आहे, आपण आधी एक बाईट घेऊन टाकू. त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या फॉरेस्ट ऑफिसमध्ये जे काही आंदोलन करण्यात येत आहे, या ठिकाणी बिबट्याची म्हणजे बिबट्या जो प्रतिरोधक बिबट्या आहे तो या ठिकाणी त्यांनी भेट दिलेला आहे. कुठेतरी आपण कमी पडतोय असं त्यांचंही म्हणणं आहे की कुठेतरी आपण बिबट्याच्या शोधासाठी कमी पडतोय आणि कुठेतरी बदलापूरकर त्यामुळे आणि वांगणी ह्या परिसरातील नागरिकांचा जीव वेठीस धरला जातो. की सध्या जे काही आपल्या कंप्लेंट किंवा आपल्या वारंवार प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयाला इकडची परिस्थिती वारंवार आमचे क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी आहेत ते पोहोचवत आहेत. पेट्रोलिंग चालू आहे, अवेअरनेस प्रोग्राम चालू आहे, केंद्र बसवण्याची कार्यवाहीसाठी आपण प्रोसीड केलेलं आहे. आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत, जसे आपल्याला कायद्याची काही चौकट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे, बिबट हा शेड्यूल 1 मध्ये येतो, म्हणून आम्ही आमच्या स्तरावर इथे कार्यवाही नाही करू शकत. आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून याची परवानगी घ्यावी लागते. त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर आमचे बेस्ट प्रयत्न करतोय आणि आज इव्हन ह्याच प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी मी आली आहे. आपण साईटवर जाऊयात, परिस्थिती बघूयात, इथे ऍडिशनल आणखी काय करता येतं याचाही अंदाज घेऊयात, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याकडनं काय आणखी अपेक्षित आहे तेही घेऊया आणि ते सगळं आपण वरिष्ठ कार्यालयामार्फत पोहोचूया. आपला स्टाफ कमी पडतोय का किंवा इतर काही यंत्रणा कमी पडते? स्थानिक स्टाफ जो आहे, ऍडिशनल स्टाफ आपल्याकडे भरपूर आहे. परिस्थितीनुसार आपण स्टाफ वाढवू शकतो. SRPFची टीमही आहे आपल्याकडे. पेट्रोलिंग होतीये, रोज संध्याकाळी स्टाफ तिथे आहे आपला. काही इमर्जन्सी होणार नाही, काही अनपेक्षित घटना घडणार नाही यासाठी आमचा स्टाफ प्रयत्न करतोय आणि त्यासाठी त्यांना वारंवार मार्गदर्शनही प्राप्त होत आहे. आतापर्यंत काय माहिती येते, किती बिबटे या परिसरात वावरत आहेत या संदर्भातील ठोस माहिती आहे का? नाही, सध्या आपण कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय की कुठे ते ट्रॅप मध्ये आलाय का. कारण ऍक्च्युली जसं की टायगरला स्ट्राईप्स नुसार आपण इंडिव्हिज्युअल टायगर आयडेंटिफाय करू शकतो, तसं बिबटला आयडेंटिफाय करण्यासाठी काही हे नाहीये. त्याच्यामुळे किती आहेत याचा आणखीन ठोसपणे मी तुम्हाला नाही सांगू शकणार की किती बिबटे आहेत, पण नक्कीच तो आकडा जर आम्हाला प्राप्त झाला तर आम्ही तोही आपल्याला किती ट्रॅप वगैरे किती लावतात? सध्याला आंबेशिव इथे 1 लावण्यात आलेला आहे. येस, आपण आता जागेवरती जाऊयात, परिस्थिती बघूयात, आवश्यकता असेल तर आपण ट्रॅप कॅमेरेज वाढवूयात. मॅम आपण पुण्यामध्ये देखील बिबटे पाहायला मिळते, अहमदनगरमध्ये देखील पकडले गेले. मग बदलापुराचा लाभ बिबट्या का नाही? नाही, नक्कीच तिथेही होईल, कार्यवाही होईल. आवश्यक काय करणं गरजेचं आहे ते आपण साईटवर जाऊयात, बघूयात, आवश्यक कार्यवाही नक्की होईल. नाही, पण मी काय म्हणतोय, आता मी यांना एक प्रश्न विचारलाय, पुढे उत्तर देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, माझं नंतर बोलू नका. मी ऍग्री, माझा एकच विनंती, मी आता तुम्ही काय बोलले, एक ट्रॅप लावलाय, एवढा मोठा वर्गमीटरचा एरिया असताना एकच ट्रॅप लावताय. मला वाटत नाही का तुम्ही आतापर्यंत का नाही वाढवला? तुम्ही वाट बघताय का? मी बघा, मी बंधुराज, तुमचं वाटेवर नाव असेल, मी लिगली ऍक्शन घेतो तुमच्यावरती. बदला हा लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. तो बिबट्या म्हणजे काही हे, एक मिनिट ऐकून घ्या, नंतर उत्तर द्या. माझा तुमचा काही वैयक्तिक वाद नाही आहे. तुम्ही का वाट बघताय का कोणाचा जीव जायची, लहान मुलं बिबट्याने खेचून जायची तुम्हाला? मग नाही, मग आतापर्यंत तुम्ही उत्तर काय दिलं? तुम्ही खरं उत्तर दिलं, आय एम ऍग्री विथ यू. तुम्ही झालं एक ट्रॅप. ही व्यक्ती मला मगापासून म्हणतोय की आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही 2 कॅमेरे लावले, 4 कॅमेरे लावले. आपल्याकडे एवढा मोठा आहे, कधी वाढवताय? इम्प्लिमेंटेशन करू आपण त्यावर. म्हणजे आम्ही आमच्यासारखा माणूस जेव्हा एखाद्या प्रश्नावर आंदोलन करतो, उचलतो, प्रश्न उचलतो, तेव्हा तुमच्या झोपेतून उठणार का तुम्ही? नाही, आपण सरकारनं अधिकार दिलेत मॅडम तुम्हाला. आपल्याला दिसतोय ना, तिथे आपण कॅमेरा कधी लावणार? कार्यवाही करूया. कधी लावणार? द्या ऑर्डर यांना, लावा. हे कार्यवाही करा. तर ते आपण पाठवू ना. आता वांगीचं चाललेलं, आता तिकडनं उचलून इकडे ठेवता येणार नाही, तो तिथे पण चालू आहे. बघा, आता वांगीचा आहे तिथे लावलेले, तो उचलून आपल्याला दुसरा मागवावं लागेल. आता 2 वेळा इंटेन्शन तुम्हाला आम्ही कळवलेलं आहे, त्यांच्याकडनं डिमांड घेऊन आम्ही तुम्हाला आम्ही कळवलेलं आहे की वांगीमध्ये 2 वेळा आम्हाला बिबट्याचं हे झालेलं, 2 वेळा आपला स्टाफ गेलेला आहे त्याप्रमाणे. जे स्टाफ असतो त्यांच्याकडे सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनाने म्हणजे काहीच नसतं. कारण की बिबट्या बऱ्याचदा रस्त्यावरच फिरताना पाहायला मिळाला. म्हणजे कारावची सुद्धा परिस्थिती बघितली, रस्त्यावरूनच तो पाहायला मिळाला. तुमचा जो स्टाफ आहे त्यांच्याकडे सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने काहीच नसतं. एक सुरक्षा जाळी किंवा काय, ज्या ठिकाणी आपण अनेकदा पाहतो पकडताना असतात आणि वावर त्याचा रस्त्यावरच आहे. ट्रॅप करायचं असतं त्यावेळेस आपण ट्रॅप करण्यासाठी जी टीम बोलवतो त्या टीमकडे आवश्यक ते साहित्य त्यांच्या सोबत असतं. आता ही पेट्रोलिंग करते म्हणजे त्याचा वावर कुठे आहे याचा अंदाज घेते.
अशा वेळी जर हल्ला त्याच झाला वेळी- त्यांच्यावरती तर मग त्यांच्याकडे सेफ्टीसाठी काहीच नसतं. ऍक्च्युली आम्ही सगळे कोऑर्डिनेशन मध्ये आहोत. जेव्हा काही सिच्युएशन त्यांना जाणवेल त्यावेळी सपोर्टिंग टीम इमिजिएटली जागेवरती जाते. ठीक आहे, तरी तुमचा पण- जो काही प्रश्न आहे तो आपण हे करूया. ठीक आहे, कम्युनिकेट करूयात आपण वैचारिक. साधारण मॅडम ही सगळी मोहीम आहे ही साधारण तुम्ही काय आश्वासित कराल बदलापूर आणि वांगणीवासियांना कधीपर्यंत ही मोहीम पूर्ण होईल? कारण आपण ट्रॅप कॅमेरा जी लावायची तुमची मागणी आहे ती आजच्याच आपण सर्व्हिलन्स करूयात. ट्रॅप कॅमेरे आपण आजच्याच टाकेल यासाठी प्रयत्न करूयात आणि पिंजरे देखील लावणे किंवा त्याला ट्रॅप करणं यासाठीची परवानगी लवकरात लवकर प्राप्त करून पुढची कार्यवाही करूयात. त्याच्यावर इमिजिएटली मी आजच्या माझं म्हणणं एवढंच आहे. फक्त ग्रामीण भागातच हे भयमुक्त वातावरण आहे. तुम्ही नाही, मी बघा नक्की समजू सोसायटीमध्ये शकते. काय झालं Yes. या आंबेश्वरच्या एरियामध्ये जे रहिवासी सोसायटी आहे तिथे 400-500 फ्लॅट आहे. तिथं संध्याकाळी आजी आजोबा ज्या मुलाला खेळायला घेऊन येतात ना खाली हे पण बंद झालं. मुलांचं ट्युशनचं टायमिंग ऐका, मुलांचं ट्युशनचं टायमिंग मॅडम बदल झालेलं आहे.